वंदे मातरम मित्रांनो, आज पुन्हा गोदावरी आमच्या रामकुंडावर आलेलं आहे। 3-4 दिवसापासून पुन्हा खूप पाऊस सुरू आहे आणि अक्षरशः गोदावरी दुथडी भरून वाहते। पण आज मी काही तुम्हाला ह्या नदीचा पूर दाखवायला नाही आलेलो आहे। आता वाजले साधारण 8 वाजले रात्रीचे। मी काही तुम्हाला पूर दाखवायला नाही आलो आहे। मी तुम्हाला एक असा करामती मुलगा दाखवायला आलो आहे। तर हे ते सर यांचे क्लासेस आहे, 10वी पर्यंत मुलांचे क्लासेस घेतात आणि हे फंड रेझिंग करता। कशातून फंड रेझिंग करता तर इथं स्ट्रीटवर डान्स परफॉर्म करून फंड रेझिंग करता, ज्यांच्यामुळं जे गरीब मुलं आहे त्यांना शिक्षणासाठी पैशाच्या अभावामुळे त्यांचं शिक्षण थांबलं नाही पाहिजे, त्याच्यासाठी हे फंड रेझिंग करता। त्यांचे जोडीदार हे एक्स आर्मी आहेत सर, ह्या त्यांच्या मिसेस आहे। नंतर ते सर जे आहे ते म्युझिशियन आहे ते आणि तो त्यांचा विद्यार्थी आहे। तर ह्या सरांचा आता आपण परफॉर्मन्स बघणार आहोत। मित्रांनो, इतकं पाणी इथं। बघा बघा मॅडम, इकडे बघा, हा खूप छान परफॉर्म करतो, इकडे बघा। अब है सामने सर, मुलांचं शिक्षण थांबलं नाही पाहिजे त्याच्यासाठी हा मुलगा इथं स्ट्रीट परफॉर्म करतोय। तुम्ही 1 रुपयापासून 2 लाखापर्यंत किती दान करू शकता सर, मुलांचं शिक्षण नाही थांबलं पाहिजे म्हणून। प्लीज स्कॅन करा, प्लीज स्कॅन करा। यस सर, 1 रुपये ते 1 लाख रुपये, तुमची इच्छा। 1 रुपये ते 1 लाख, 1 रुपये ते 1 लाख रुपये, तुमची इच्छा। मुलांचं शिक्षण नाही थांबलं पाहिजे म्हणून हा मुलगा त्याच्यासाठी परफॉर्म करतोय। तर लोकांचा अल्प प्रतिसाद ॲज युजल। जोपर्यंत आपलं शेकत नाही तोपर्यंत लोक जागृत होत नाही। लहान मुलांचं शिक्षण थांबलं नाही पाहिजे म्हणून हा मुलगा स्ट्रीट परफॉर्म करतोय। लहान मुलांचं शिक्षण थांबलं नाही पाहिजे म्हणून मुलगा परफॉर्म करतोय। देऊ नका, आपण परफॉर्मन्स बघून जा प्लीज। नाही दिलं तर चालेल, परफॉर्मन्स बघून जा। लहान मुलांचं शिक्षण थांबलं नाही पाहिजे। 1 रुपये ते तुमची किती परीक्षा असेल प्लीज डोनेट। नाही केलं तरी चालेल, अडचण नाही, पण परफॉर्मन्स बघून जा। सरांनी आपल्याला 20 रुपये डोनेट केलेले सर। युअर गुड नेम सर? हेमंत सोनवणे, भद्रकाली पोलीस। भद्रकाली पोलीस स्टेशनचे हेमंत सरांचं घे। भद्रकाली पोलीस स्टेशनचे हेमंत सोनवणे सर आहेत आणि सरांनी आपल्याला खूप छान प्रतिसाद दिलेला आहे। सर, आम्ही 10वी पर्यंत आणि गरीब मुलांचे शिक्षण पैशांअभावी थांबलं नाही पाहिजे, त्यामुळं हा दर रविवारी इथं येऊन परफॉर्म करतो आणि फंड रेझिंग करतो। हा त्याचाच एक विद्यार्थी आहे। थँक्यू सर, वंदे मातरम सर। भाऊ, 1 रुपये ते 100 रुपये किती पण डोनेट करू शकता लहान मुलांच्या शिक्षणासाठी। हे जे इथं तुम्हाला 2-4 लोक दिसत आहे
हे स्ट्रीटवर परफॉर्म करताय ते याच्यासाठी करताय की लहान मुलांचं शिक्षण पैशाअभावी थांबलं नाही पाहिजे म्हणून हे दर रविवारी इथे येऊन संजय सर गाणं गातात, नंतर ते सर डान्स करतात. तर आपल्याला विनंती आहे ₹1 पासून तर आपली इच्छा असेल तिथपर्यंत आपण जर मुलांच्या शिक्षणासाठी डोनेट केलं तर फार बरं होईल. नाही डोनेट केलं तरी अडचण नाही, पण कमीत कमी हे लोक तुमच्यासाठी इथं परफॉर्म करताय ते नक्की बघून जा. माझी सगळ्यांना विनंती आहे, प्लीज यांच्या परफॉर्मन्स बघून जा. काय होतं तुमच्यासारख्या बाळांना बघून आहे ना, आमच्यासारखे म्हातारडे असतात ना येडे ते उत्साही होतात, कारण आम्ही काहीच केलं नाही देशासाठी, तुम्ही करताय. आय सेल्यूट यू. भगतसिंग वॉज 24. तेव्हा तो पण म्हटला असता मी पण कोरी पटवतो, मस्त पोरोबिरस काढतो, पण त्यांनी काय चूज केलं, त्यांनी देश चूज केला, तो टंगून गेला है ना. म्हणून यूथ इज व्हेरी इम्पॉर्टंट. माऊ तुझं नाव काय आहे? हां, तू कोणत्या शाळेत जाते? हे सर आहे बरं का, हे सर ह्या पैशांचं तुझ्यासारख्या बाळांना चांगले क्लासेसमध्ये शिकवणार आहे, या पैसे वापरून. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सर. थँक्यू. हां, आता बाळ आहे माझी, काय नाव बेटा तुझं? छकुली. माझ्या बाळाचं नाव काय माहिती का? ती BDS करते SNBTला. तर ही माझी छकुली आहे, छकुली नंबर 2. ही पण तिचा वाटा शिक्षणासाठी, लहान मुलांच्या शिक्षणासाठी देते. छकुलीचं खूप खूप आभार, खूप खूप अभिनंदन छकुली बेटा. मॅडमकडे हां, काय करता तुम्ही? हां, पोलीस आहे तू पोलीस पोलीस झालं भ्रष्टाचार करू नको, काही केलं तर नको प्लीज. आपला देश चांगला आहे. आपण पोलीस कुठे आहे तुझं? तर आपल्या सोबत आता हां भूपेंद्र परदेशी हा मुलगा आहे. भूपेंद्रने आपल्याला ₹50 दिलेले. भूपेंद्र, तुझ्या ₹50 आम्हाला 50 हत्तींचं बळ दिलेलं आहे आणि आम्ही इथून आता 50 तास हलणार नाही आहे. तर खूप खूप धन्यवाद तुझ्यामुळं एक नवीन मुलगा शिक्षण घेईल. सो आज संजय अंकल इथं एक भक्तिगीत गाणार आहेत, सो प्लीज सपोर्ट करा त्यांना. माझं लिखू मुलांच्या शिक्षणासाठी भीक द्या, भीक द्या. 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 आपल्याबरोबर हा दादा आहे. काय नाव दादा? हां, अक्षय पात्रे दादा आहे. तो काहीतरी देण्याचा प्रयत्न करतोय आपल्याला. आणि अक्षय, तुझे खूप खूप आभार. तुझ्यामुळं कोणाच्या तरी आयुष्यामध्ये उजेड पडणार आहे. आय लव्ह यू अक्षय. मुलांच्या शिक्षणासाठी भीक द्या, भीक द्या. गरीब मुलांच्या शिक्षणासाठी भीक द्या, भीक द्या. गरीब मुलांच्या शिक्षणासाठी भीक द्या, भीक द्या. हो का? वाट दिशा काय करतोस? जीव माझा भाऊ
थँक्यू बेटा, आय लव्ह यू. हे रिॲक्शन घे, हे बेटा, हे रिॲक्शन घे, हे लोक रेकॉर्ड करताय ना, ते घे. ते घे. गरीब मुलांच्या शिक्षणासाठी गरीब मुलांच्या शिक्षणासाठी गरीब मुलांच्या शिक्षणासाठी थँक्यू कृष्णा, आय लव्ह यू. गरीब मुलांच्या शिक्षणासाठी गरीब मुलांचं शिक्षण पैशाच्या अभावी होत नाही. असं रस्त्यावर गरीब मुलांच्या शिक्षणासाठी भीक द्या. गरीब मुलांच्या शिक्षणासाठी भीक द्या. गरीब मुलांच्या शिक्षणासाठी भीक द्या. 1 रुपयापासून 1 लाखापर्यंत काही पण चालले. तर मित्रांनो, दीपक हे ॲक्च्युली म्हणजे माझ्या मुलासारखाच येतो, तर मी काही आवजाव घालत नाही, पण तो एक सर आहे, तो क्लासेस घेतो आणि त्याच्या क्लासेसमध्ये गरीब मुलं जे होतकरू आहे परंतु पैशांअभावी ते शाळा पुढं नेऊ शकत नाही, अशा मुलांसाठी हा दीपक दर रविवारी गोदातीरी येतो, इथं डान्स परफॉर्म करतो. त्यांच्याबरोबर हे सहकारी सोनवणे सर आणि श्रीवंत आमचे PSI श्रीवंत सर, आमचे मित्र. श्रीवंत सर, तुमच्या भावाला मी सापडलं आहे. तर श्रीवंत सर चांगले परफॉर्मर म्हणजे म्युझिक परफॉर्म करता सर, गाणे गाता. तर दीपक काय कशासाठी करतोय? ॲक्च्युली कसं आहे की ज्या वयातून मी निघालो आहे, मला ज्या वेळेस कळालं की गोष्टींसाठी जेव्हा पैसे लागतात, एंट्रन्स एक्झामसाठी जेव्हा फीज लागते भरपूर, ती फीज द्यायची जेव्हा जी ऐपत नाही होती माझी, तर मग माझ्यासारखे बरेच मुलं असतील किंवा माझ्यापेक्षा पण कमजोर आहेत ज्यांच्याशी मी भेटलेलो आहे, बोललेलो आहे, तर मग त्यांच्यासाठी तर मी माझ्याकडून मोफत शिक्षणच तर देतो आहे. पण मला असं पण काही दिसून येतं की बाहेर मुलांना मोफत शिक्षण देऊनच काही होत नाही आहे. त्याशिवाय त्यांना बऱ्याच गोष्टींची गरज पडते, कधी नोटबुक, कधी बुक्स वगैरे, कधी त्यांची फीज वगैरे. तर माझं असं स्वप्न आहे की त्यांना कधी त्या गोष्टींची कमी नको पडली पाहिजे. तर मला माझ्यात जी कला आहे डान्स म्हणून, तर असं तर कोचिंगमध्ये तर काही करता येत नाही, म्हणून म्हटलं तर आपलं पण मनोरंजन होतं, काही जीवनातलं दुःख असतं ते पण विसरायला वेळ मिळतो. इथं असतं, इथं घर समजतं माझं स्वतःला की ज्या वेळेस इथं येतो तर म्हणजे जे दुःख जे ॲक्च्युली झालेलं आहे अगोदर, तर ते विसरण्यासाठी एक तर इथं सुरुवात केलेली. पण बरंच काही केलं. नंतर मग एक सायकल आहे माझी, तर सायकलला मॉडिफाय केलं, त्याच्यावर बॅनर लावलेत. तर त्या सायकलवर मी दुपारी 2 वाजता निघायचो, 7-7 किलोमीटर येऊन जाऊन शाळेच्या बाहेर थांबायचो. यांनी बघितलेलं आहे बरेच, हा माझा स्टुडंटच आहे एकाला. त्याच्यावर मी क्वेश्चन लिहायचो, क्वेश्चन लिहून अशा बऱ्याच मुलांकडे जायचो की त्यांना सांगायचो की या माझ्या कोचिंगला या, किंवा मी तुम्हाला काय मदत पाहिजे मी त्यावरती करेन. असे बरेच प्रयोग केले, बरेच आता सांगायसाठी वेळ नाही आहे. किती दिवसापासून करतोय तू हे? ॲक्च्युली 2023मध्ये डिसेंबरमध्ये माझ्याबरोबर जे काही झालेलं आहे तेवढ्या पिरियडमध्ये, त्याच्यानंतर मला त्याच्यातून निघायचं होतं. मला पॅनिक अटॅक आलेला त्यावेळेस, ब्रेन स्ट्रोक टाईप. तर त्याच्यातून निघण्यासाठी डॉक्टरने मला एकच सजेस्ट केलं की तुला खुश राहावं लागेल, बाहेर निघावं लागेल. तर मग सुरुवात तिथून केली की
काहीतरी करू. मग काहीतरी करू म्हटलं तर मग ते सायकलचं जसं मी सांगितलं तिथून सुरुवात केली. त्यानंतर मग पुढे सरकता मग मधी मुलींवर जे रेप झाले होते ते मी थोडंफार मार्शल आर्ट्स वगैरे शिकलेलं आहे. तर पूर्ण नाशिक त्यावेळेस फिरलो होतो. त्यावेळेस पण सायकलवर पण फिरलो होतो, असं पण फिरायचं, बोर्ड वगैरे घेऊन. माझ्या इन्स्टाला ते व्हिडिओ वगैरे मी टाकलेले आहेत. तर तेव्हा पण मी मुलींना सेल्फ डिफेन्स शिकवला होता 3 महिने फ्रीमध्ये दर रविवारी. ते बंद झालं. त्यावेळेस माझ्यावर पण काहीतरी लोकांनी आक्षेप घेतला की थँक्यू बेटा, थँक्यू आक्षेप घेतला की ठीक आहे कारणं असतात लोकांना काही काही बोलायला. मग ते बंद केलं आणि हे चालू केलं. आता हे चालू आहे, त्याच्यामध्ये इतका चांगला प्रतिसाद मिळतो, मनही मोकळं होतं, देवाच्या स्थानी येतो, मन एकदम शुद्ध होतं. आणि तुमच्यासारखे मला जे लोक मिळतात देव माणसं, बस आपले जे आजूबाजूला जे माणसं उभे आहेत यांचा साथ असताना कधीच मागे फिरून बघायची इच्छा पण होत नाही जे काही झालेलं आहे. आणि बस आपले जे जीवनाचा जो अर्थ आहे तो साध्य करायचा आहे बस. असे सर कुठून सापडून आणले तू? असे कसे सर तुझे? खूप छान आहेत आमचे सर. नॉर्मल इज ॲबनॉर्मल. येस. काय शिकला सरांकडून? की कधीही काही वेळ असू दे की आपण दुसऱ्यांच्या मदतीला मागे नाही व्हायचं. आणि मम्मी पप्पा रागवत नाही का तुला? अरे कुठे भीक मागायला जातो रस्त्यावर? नाही, बिलकुल नाही. ते उलट म्हणतात की हे खूप छान काम आहे. हे बघ, या चँग्रोनी आपल्याला आता 100 रुपीज दिले. नाव सांग बाळा. आयुष. आता तुझ्यासारखा अजून एक आयुष स्कूलमध्ये जाणार तुझ्या 100 रुपीजमुळं. आय लव्ह यू बेटा. थँक्यू. आय लव्ह यू. नाही, पेरेंट्सचा फुल सपोर्ट आहे. ते म्हणतात की म्हणजे आपण पण अशा परिस्थितीनं निघालेलो आहे, मग दुसऱ्यांना ती वेळ नको यावी, मग म्हणून ते पण खूप सपोर्ट करतात. व्हेरी नाईस बेटा, आय लव्ह यू. श्रीवंत सर, अहो काय? नमस्कार सर्व नाशिककरांना. आम्ही जे आज पाटील सरांच्या मदतीने जे करतोय, मी एक प्रोफेशनल शिक्षक आहे आणि माझे चॅलेंज नावाने क्लासेस अकॅडमी चालवतो. गेल्या 2013 पासून साखर शाळेपासनं तर अनेक वसतिगृहातल्या मुलांना शालेय साहित्य वाटप आणि अनेक उपक्रम आम्ही करतो. आणि सरांच्या मदतीने तर आता खूप मोठा उपक्रम आम्ही येत्या 15 डिसेंबरला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमीमध्ये या अकॅडमीच्या वतीने सरांच्या वतीने आम्ही राबवणार आहोत. तर मी सर्व नाशिककरांना विनंती करेल की अशा अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी जर आपण काही मदत करू इच्छित असेल तर आमच्या या छोट्याशा आव्हानाला आपण सर्वांनी छोटीशी मदत करावी. आणि 15 ऑगस्टच्या कार्यक्रमाला आपण भरभरून आम्हाला मदत करून त्या विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणामध्ये कुठंतरी हातभार लावण्याचा छोटासा प्रयत्न आपण करावा, अशी आपणा सर्व नाशिककरांना मी विनंती करतो. आणि जे आमच्यासमोर आज आमची बाईट घेतात यांना सरांना मी खूप खूप धन्यवाद देतो की आपण आमच्यासारख्या छोट्या मोठ्या कलाकारांना हे आपण यूट्यूबच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवत आहे. सर, तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि असंच आमच्या पाठीमागे तुम्ही उभे राहावं अशीच मी आपल्याकडनं अपेक्षा ठेवतो. आणि सर्व नाशिककरांना पुन्हा एकदा विनंती करतो की आम्हाला भरभरून मदत करा की तुमच्या मदतीतनं जे शाळेपासून वंचित आहे, ज्यांना काही कपडे नाही आहे, अन्न करण्यासाठी, अशा आमच्या या सर्व विद्यार्थ्यांना आपली मदत होईल आणि पुढील शिक्षण त्यांचं सुखकर आणि आनंदमय आपल्या मदतीतनं होईल. धन्यवाद सर्व नाशिककरांना. पुन्हा एकदा आपल्या आणि सरांचं मी पुन्हा मनापासून धन्यवाद वाटतो. थँक्यू सर. अशीच मदत आमच्या पाठीमागे असू द्या आणि लोकांपर्यंत आम्हाला पोचवा की त्या माध्यमातून गोरगरीब विद्यार्थ्यांचं शिक्षण हे छान पद्धतीने होऊ शकेल आणि छोटीशी मदत आमच्या सर्वांच्या वतीने होऊ शकेल. धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद. बोला सर, नमस्कार. तुम्ही कसं काय जोडले गेले यांच्याशी? श्रीवंत सर आमच्या गावाकडे राहतात, म्हणजे आम्ही भगूरगावचे विजयनगर इथे राहतो. सर आम्ही शेजारीच राहतो. सर खूप ॲक्टिवेटेड माणूस आहे, सोशल वर्कर आहे, खूप छान सिंगर आहे, खूप कलाकारी, म्हणजे शिक्षक पण आहे. इतकं सगळं काही म्हणजे मल्टी टॅलेंटेड आहे. सगळ्यात महत्वाचं माणूस आहे. माणसाचा जन्म ज्यासाठी आहे त्याला वेदना आहेत, संवेदना आहेत, तर संवेदना असलेला हा माणूस आहे असं म्हणूया का आपण? आणि श्रीवंत सरांच्या थ्रू आमची दीपक सरांशी पण ओळख झाली, जे एक म्हणजे खूप असं कार्य करताय की ह्या जगात आणि ह्या अशा वेळेत कोणी करत नाही. कोणाला वेळ नाही. एकीकडे तरुण मुलं, तिकडे गांजा सिगरेटी फुकत बसलेले पोरींना घेऊन फिरताय, सोबत एन्जॉय करतायत. पण तो पण एक तरुण मुलगा आहे, पण तो ह्या स्थितीत कोणासाठी करतोय? आपण कुठेतरी सुरुवात केली पाहिजे काहीतरी चांगल्या गोष्टींची. आमचा पूर्ण सहकार्य त्यांना आहे. नाही, आपलं सगळ्यांचंच खूप खूप आभार, कारण आपण 30 किलोमीटर लांबून फक्त हे परफॉर्म करण्यासाठी इथं आलाय.
ही माझी बहीण आहे बरं का, लहान, आणि हिले डेंजर आहे. हिने मला कधी 10 रुपये दिलेले नाही आहे, पण आता ही आपल्या बाळांच्या शिक्षणासाठी देणार आहे. दाखव क्यूआर कोड. माझी लहान बहीण आहे. तर मित्रांनो, ही सुनीता आहे, माझी लहान बहीण आहे. ही माझी भाची आहे आणि यांनी मला इथं हेरलं आणि आता ती ह्या कार्यासाठी सपोर्ट करते. थँक्यू बाळा. सर बोला. सर नमस्कार सर. कोपरगावहून आले खास. काय बात करतो सर? मी आता राहायला कोपरगावला आहे, पण मी मूळ नाशिकचाच रहिवासी आहे. तर श्रीवंत सर यांच्या माध्यमातून असे या पद्धतीचे उपक्रम आम्ही नेहमीच राबवत असतो आणि प्रत्येक ठिकाणी गरजू विद्यार्थ्यांना, शाळकरी गरजू विद्यार्थ्यांना ज्या ज्या गोष्टीचे साहित्य हवं असतं ते आम्ही पुरवण्याचा प्रयत्न करतो. असे उपक्रम आम्ही नेहमीच राबवत असतो. खूप खूप आभार सर आपले. खूप खूप आभार सर. कोपरगाववरून आले मित्रांनो हे परफॉर्म करायला. आणि हा दीपक जो आहे ना मित्रांनो, हे किती अवघड आर्ट आहे बघा. इथं खाली पूर्ण सिमेंट आहे. तुम्हाला माहिती आहे आपल्या गोदावरीला सिमेंटचं जंगल करून टाकलेलं आहे. तिचे मूळ स्रोत आहे ते सगळे बुजवून टाकलेले. तर ह्या इथे खाली सिमेंट आहे आणि पाणी मोठ्या प्रमाणात वाहतं आहे. तर हा डान्स स्टेप करताना याने एक अशी स्टेप घेतली असं पाण्यात पडायची. त्या बिचाऱ्याच्या खांद्याला थोडीशी दुखापत झालेली आहे, पण काही नाही, नीट होऊन जाईल. आणि त्याचा हात मोडला तरी तो परफॉर्म करत राहील, कारण तो जखमी शेर आहे, तो काही थांबायचा नाही.